MHT-CET 2021 ला विचारलेला ट्रिग्नोमेट्रीचा एक क्वेश्चन डिस्कस करणार आहे. इफ a sin theta is equals to b cos theta, ab is non-zero, then value of a cos 2 theta plus b sin 2 theta is equals to. या ठिकाणी तुम्हाला गिवन मध्ये a sin theta is equals to b cos theta हे गिवन दिलं होतं. देअरफॉर तुम्ही या ठिकाणी आता tan theta ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. म्हणजेच या ठिकाणी सिंपली sin theta अपॉन cos theta is equals to b upon a. Therefore, sin upon cos is equals to tan theta. Tan theta is equals to b upon a. या ठिकाणी tan theta ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली b upon a. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. त्यानंतर तुम्हाला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे a cos 2 theta plus b sin 2 theta is equals to. आता या ठिकाणी कॉसचा डबल अँगल आणि साइनचा डबल अँगल फॉर्म्युला तुम्ही टॅनच्या फॉर्मॅटमध्ये वापरायचा, कारण की आपल्याकडे टॅन थिटाची व्हॅल्यू अवेलेबल आहे. तर या ठिकाणी a इंटू कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस b इंटू साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. अशा पद्धतीने या ठिकाणी हे दोन फॉर्म्युले यूज करायचे. त्यानंतर आता जी आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू माहिती आहे ती इथे पुटअप करून घ्या. 1 मायनस टॅन थिटा इज इक्वल्स टू b अपॉन a होल स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस b अपॉन a होल स्क्वेअर प्लस b इंटू 2 टॅन थिटा 2b अपॉन a अपॉन 1 प्लस b upon a square that is equals to a into a square minus b square divided by a square divided by a square plus b square upon a square plus ह्या b ने आत मल्टिप्लाय केल्यानंतर 2b स्क्वेअर अपॉन a डिवायडेड बाय या ठिकाणी सेम डिनॉमिनेटर समान करून घ्या a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर गेट कॅन्सल देन दिस a स्क्वेअर दिस a कॅन्सल. या ठिकाणी एक a शिल्लक राहिला. त्यानंतर आता ह्या a ने आत मल्टिप्लाय करून घ्या a इंटू a स्क्वेअर a क्यूब मायनस ab स्क्वेअर डिवायडेड बाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर. हा जो a एक शिल्लक राहिलेला आहे तो या ठिकाणी वरती जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे 2b स्क्वेअर a अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. नेक्स्ट a क्यूब माइनस ab स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर अपॉन जो डिनॉमिनेटर समान झालाय तो एकदा या ठिकाणी लिहून घेऊया. आता नेक्स्ट मध्ये a क्यूब या ठिकाणी आता 2ab स्क्वेअर माइनस ab स्क्वेअर दॅट इज इक्वल टू प्लस ab स्क्वेअर डिवायडेड बाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू वरून आता a कॉमन घ्या. a कॉमन निघाल्यानंतर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर डिवायडेड बाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर देन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर गेट कॅन्सल. देन our final answer is A. Therefore, option number A is correct option. Option A is our correct option. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अशाच नवनवीन डिस्कशनसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. जर तुम्हाला यामध्ये काही शंका वाटत असेल, काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.